तर नमस्कार यूट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त कुरकुरीत असा प्रॉन्स कोळीवाडा, ते सुद्धा अगदी कमीत कमी तेलाचा वापर करू. आणि हे आपण करू शकणार आहोत फाबरच्या एअर ओव्हनमुळे. आता तुम्ही म्हणाल एअर ओव्हन काय, तर सांगते. एअर ओव्हन म्हणजेच एअर फ्रायर आणि ओव्हनचं कॉम्बिनेशन. रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपल्याला कोळंबी मॅरिनेट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथं मी साधारण एक पाव किलो कोळंबी घेतली आहे. तिला स्वच्छ धुतलं आणि पाणी व्यवस्थित निथळून काढलंय. हिला आपण एका बोलमध्ये घेऊयात. यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ, अगदी पाव टीस्पून. थोडीशी हळद घालूयात, पाव चमचा. आणि यामध्ये घालायचा लिंबाचा रस. लिंबाचा रस कोळंबीला घातला की त्याचा जो मशाळ वास असतो तो थोडासा कमी होतो. याला आता टॉस करायचं आहे आणि कोळंबीला लावून घ्यायचं. तर हळद, मीठ आणि लिंबाचा रस याला चांगलं लावून घेतलंय. याला 15 मिनिटासाठी असंच मुरवत ठेवूया. तर एक 15 मिनिट झालेली आहेत. कोळंबी छान मॅरिनेट झाली आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं. तर इथं मी हे हिरवं वाटण करून घेतलंय. ते सगळ्यांनाच माहिती आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण. यातलं साधारण एक चमचा भरून वाटण यामध्ये घातलं. त्याचबरोबर यामध्ये काही मसाले घालूया. थोडीशी मिरची पावडर, धनेपूड, चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पूड, अगदी एक पिंच हिंग घालायचं आहे. काळी मिरी पूड पाव टीस्पून. कुरकुरीतपणा यावा म्हणून यामध्ये आपण घालतोय कॉर्नफ्लॉवर. आता याला मिक्स करूया. मिक्स करून घेतलं. आता इथं मी एक अंड फोडून त्याचं अंड्याचं फक्त पांढरं घेतलेलं आहे. हे एक अंड घालूयात. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचंय बेसन आणि याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्या. तर बघा, आपण याला छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता याला एक 5 ते 6 मिनिटांसाठी असंच ठेवूया. तर आपली कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर हा आहे फाबरचा एअर ओव्हन आणि याच्यामध्ये 15 प्रीसेट मेन्यू आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फंक्शन्स वापरू शकता, वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. याला एक मस्त असं सुंदरसं फ्रेंच डोअर दिलंय. छान आहे ना. आणि त्यानंतर याच्यामध्ये 360 डिग्री हीट सर्क्युलेशन होतं. त्यामुळे पदार्थ पण तेलात तळतो ना, अगदी त्याच पद्धतीने सगळीकडून इक्वली बेक होतो किंवा एअर फ्राय होतो. आता याला प्रीहीट करून घेऊया. तर प्रीहीट करण्यासाठी याचं प्रीहीट फंक्शन सिलेक्ट केलं. याला 5 मिनिटाचा टाईम ऑटोमॅटिकली सेट झाला आहे. याला ऑन करूया. तर 5 मिनिट झालेली आहेत. ओव्हन प्रीहीट झालेला आहे. याचा ट्रे मी बाहेर काढते. आता यामध्ये आपल्याला हे प्रॉन्स पसरून लावायचे. आपण याला सेट करून घेतलंय. याला आतमध्ये ठेवूया. आता याला आपल्याला एअर फ्राय करायचं आहे. आपण याचं एअर फ्रायर फंक्शन सिलेक्ट केलं आहे. आता 220 डिग्री सेल्सिअस. टाईम संपलेला आहे आणि आता प्रॉन्स कोळीवाडा तयार झाला आहे. कसा झाला एकदा बघूया. परफेक्ट. तर मस्त कुरकुरीत असा प्रॉन्स कोळीवाडा तयार झाला आहे. रंग खूप भारी आलेला आहे. आणि तुम्हाला सर्व करते. तुम्हाला टेक्स्चरवरून कळत असेल ना किती सुंदर झालं आहे. आणि तुम्ही बघितलं, आपण जराही तेल वापरलं नाही. तो मस्त टेम्पटिंग दिसतोय, कुरकुरीत झालाय. मी एक खाऊन बघते. ग्रीन चटणी आहे आणि त्याच्यासोबत प्रॉन्स कोळीवाडा. तो क्रंच ऐकला, परफेक्ट कुरकुरीत झाला आहे की नाही. मॅजिक काही अशीच होत नाही. तर मला असं वाटतं की द मॅजिक इज इन द मेकिंग.